हाय. तर मानस स्कूलमधून आलेला आहे आणि त्याची तब्येत थोडीशी बरोबर नाही आणि त्याला पोहे खायचे होते. म्हणून मी त्याच्यासाठी पोहे बनवत होते आणि याच्या आधी एक मी पोहेची रेसिपीचा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यावर एका ताईंची मला कमेंट होती की ताई, तू पोहे बनवताना ना शेंगदाणे आधी तेलामध्ये तळून घे आणि नंतर फोडणी दे. तर चला म्हटलं, त्या ताईंनी जसं सांगितलं तसे आपण आज पोहे बनवूया. म्हणून शेंगदाणे तळून घेतले आणि नंतर पोह्यांना फोडणी दिली आणि पोहे बनवून घेतले. आता मी पोहे थोडेच बनवलेले आहेत कारण आम्ही दोघंच खायला आहे. आता पोहे बनवून घेतले आणि मनूला खायला दिले. आता मनू स्कूलमधून आलेला आहे, तोपर्यंत तोही रेडी होऊन येतोय. आणि स्कूलमधून आलं की त्याला काहीतरी खायला द्यावंच लागतं. कधी कधी अशी फरमाईश असते कारण सकाळी त्याला स्कूलला लवकर जावं लागतं, मग त्याला काहीच खायला येत नाही असं पोहे वगैरे. मग ते मी स्कूलमधून आलं की मग त्याच्यासाठी बनवत असते. आता पोहे माझे रेडी झालेले आहेत आणि मनूला पण खायला देते. आता स्कूलमधून आले की ते थोडा वेळ अभ्यास करतो आणि मग नंतर खेळायला जातो. आता पोहे बनवून मी त्याला दिलेले आहेत आणि माझी कपडे वगैरे वाळत घातलेली होती, ती पण मला कपडे घड्या घालून ठेवायची होती, म्हणून कपडे मी आत घेऊन आले आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून होईपर्यंत मानसही खाऊन झालं होतं. आता मनूची तब्येत थोडे 4-5 दिवस झालं खराब असल्यामुळे ना त्याने पतंगही उडवला नव्हता आणि तो पतंग त्याला दिसला आणि त्याला पतंग उडवायचा होता. मग हा पतंग तर काही उडत नाहीये कारण त्याला जे दोरा बांधण्यासाठी मंगळसूत्र करतात, तर ते मंगळसूत्र मला काही जमलं नव्हतं बनवायला, त्याच्यामुळे हा पतंग उडवत नाही. तरी पण हे दोघं बघा, पतंग उडत नाही तरी त्याच्या नादी लागलेत. आता जाऊ द्या, खेळतायत कशाच्या तरी नादी लागलेत म्हणून मीही खेळू दिलं. आणि हे आहे माझं स्नेक प्लांट. स्नेक प्लांटला फुलं लागतात हे मला माहिती नव्हतं. पहिल्यांदा माझ्या स्नेक प्लांटला हे फुलं लागलेत आणि ते फक्त रात्रीच उमलत आहेत आणि दिवसा ते कळ्या असतात आणि रात्र झाली की लगेचच ती फुलं उमलत आहेत. आता संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे मी जेवणासाठी चपाती भाजी बनवलेली आहे. आता ही चपाती भाजी मनूला खाऊ देते आणि चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.